आजच्या भागात जे घडलंय ना, त्यामुळे मालतीला प्रेक्षक कधीच माफ करणार नाहीत. इंद्राच्या आयुष्यातून राणीला कायमचा संपवण्यासाठी मालतीने आता चक्क रक्ताचा खेळ खेळायला सुरुवात केलीय. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आता थेट खुनी हल्ला होणार आहे. बाप रे, हे सगळं पाहून माझं तर डोकं चक्रावून गेलंय. मालतीला एवढा कसला माज? एका बाजूला ती राणीच्या तोंडावर पैशाचं पाकिट फेकून तिला वस्तीतली घाण म्हणते आणि दुसऱ्या बाजूला आता थेट तिच्या वडिलांच्या जीवावर उठलीये. मालतीचं हे वागणं म्हणजे नीचपणाचा कळस आहे. मला तर तिचा इतका राग येतोय की वाटतंय आता स्क्रीनमध्ये शिरून तिला जाब विचारावा. तिने विक्रांतसोबत हात मिळवणी करून बुवांचा जो भीषण अपघात प्लॅन केलाय ना, तो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. आता माझी एक कॉन्ट्रोवर्शियल पण खरी गोष्ट ऐका. मला असं वाटतंय की या अपघाताला फक्त मालती जबाबदार नाहीये, तर राणीचा अतिभाबरेपणा सुद्धा कारणीभूत आहे. ती जर वेळीच मालतीला तिची जागा दाखवून घराबाहेर पडली असती तर कदाचित बुवा आज सुरक्षित असते. आता पुढच्या भागात काय होणार? माझा तर्क असा आहे की बुवा 2-3 महिने अंथरुणाला खिळून राहतील हे खरंय, पण मालतीचा हा डाव तिच्यावरच उलटणार. का? कारण इंद्र आता राणीला त्या वस्तीत एकटं सोडणारच नाही. तो चक्क मालतीचं घर सोडून राणीच्या घरी राहायला जाईल. विचार करा, ज्या वस्तीला मालती घाण म्हणतीये तिथेच तिचा लाडका मुलगा जाऊन राहिला तर मालतीची अवस्था काय होईल? मंडळी, खेळ आता रंगात आलाय. बुवांच्या अपघातानंतर इंद्रा राणीसाठी मालतीचं घर कायमचं सोडणार का? तुम्हाला काय वाटतं? मालतीला तिच्या कर्माची फळं मिळायला हवीत की नाही? कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की लिहा आणि अशाच धडाकेबाज अपडेट्ससाठी आत्ताच सबस्क्राईब करा.